मंडळी, आज 1 एप्रिलला चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी आहे। चतुर्थी तिथी मंगळवारी रात्री 2:33 पर्यंत राहील। सकाळी 9:49 प्रीतियोग सुरू होईल। आज भरणी नक्षत्र दुपारी 11:07 पर्यंत जागृत असणार आहे। तसेच आज राहुकाळ दुपारी 3 ते 4:30 पर्यंत असणार आहे। याशिवाय आज अंगारकी विनायक चतुर्थी असणार आहे। ही मराठी नववर्षातील पहिली विनायकी चतुर्थी आहे। त्याचप्रमाणे चैत्र नवरात्रीचा आज 4था दिवस आहे, तर हिंदू नववर्षाचा दुसरा दिवस आणि एप्रिल महिन्याचा पहिला दिवस। विशेष म्हणजे नववर्षातील पहिल्याच विनायक चतुर्थीला अंगारक योग जुळून आलेला आहे। विनायक चतुर्थीला अंगारक योग जुळून येणे अतिशय शुभ पुण्याचे मानले गेले असून यामुळे या दिवसाचे महत्त्व अनेक पटीने वाढले आहे। 1 एप्रिल 2025 रोजी चैत्र शुद्ध चतुर्थी म्हणजेच विनायक चतुर्थी अंगारक योग आहे। अंगारक योग म्हणजे काय? विनायक चतुर्थीला अंगारक योगात व्रतपूजन कसे करावे, शुभ मुहूर्त, महात्म्य, महत्त्व आणि काही मान्यता आज आपण जाणून घेणार आहोत। मंडळी, प्रत्येक मासाच्या शुद्ध चतुर्थीला विनायक चतुर्थी असे म्हटले जाते। विनायक चतुर्थी ही मध्यान्हव्यापिनी असावी लागते, अर्थात त्यात सूर्यदर्शनाला महत्त्व असते। प्रत्येक मासाच्या शुद्ध आणि वद्य चतुर्थीला गणेश व्रत सांगितले आहे। मासातून 2 चतुर्थ्या म्हणजेच वर्षाच्या 24 चतुर्थ्या झाल्या। गणेशाचे हे 24 अवतार विविध ग्रंथांमध्ये नमूद आहेत। गणपती बाप्पा हे आबालवृद्धांचे आराध्य दैवत। गणपती बुद्धीची देवता आहे। गणपती ही वैश्विक देवता आहे। गणेश ही प्रेरणा देणारी देवता आहे। सर्वांना आपलेसे वाटणारे हे दैवत पराक्रमी असले तरी कोपिष्ट नाही, तेजस्वी असले तरी तापहीन असे हे दैवत। गणपती शाश्वत भक्ती लाभण्यासाठी, कृपा होण्यासाठी प्रत्येक महिन्यातील शुद्ध चतुर्थी तिथीला विनायक चतुर्थीचे व्रत केले जाते। गणपतीचे विनायक नाव हे प्राचीनच आहे। विनायक म्हणजे विशिष्ट शासन करणारा नायक। गणपती समरांगणात अग्रस्थानी लढणारा, आनंदाच्या प्रसंगी मनसोक्त नाचणारा, गोडधोड आवडीने खाणारा, शिक्षणाची आवड आणि आस्था बाळगणारा, असा सर्वांना आदर्श वाटणारा असा हा देव आहे। अंगारकी विनायक चतुर्थी हा योग वारंवार येत नाही। विनायक चतुर्थी मंगळवारी आली की तिला अंगारक योग असलेली चतुर्थी मानतात। अंगारक म्हणजे मंगळ विनायक चतुर्थी पुण्यप्रद मानली गेली आहे। मंगळवारी येणाऱ्या अंगारक विनायक चतुर्थीला गणपतीचे विशेष पूजन करावे असे सांगितले जाते। मंडळी, मंगळवारी चतुर्थी तिथी आली की अंगारक योग जुळून येतो। याबाबत मुग्दल पुराणात तसेच गणेश पुराणात संदर्भ आढळून येतात। असे सांगितले जाते की अंगारक म्हणजे मंगळ ग्रह, जो निखाऱ्यासारखा लालभडक दिसतो। त्याने भारद्वाज ऋषींकडून गणेश मंत्र घेतला आणि गणरायाची उपासना केली। त्याच्या उपासनेवर प्रसन्न होऊन बाप्पाने त्याला आशीर्वाद दिला की माझ्या जन्माची तिथी चतुर्थी होती, म्हणून मंगळवारी येणारी चतुर्थी तिथी तुझ्या नावाने अर्थात अंगारकी चतुर्थी म्हणून ओळखली जाईल। अमंगळ समजला जाणाऱ्या मंगळ ग्रहाला ज्या वरद विनायकाने पावन केले, त्या विनायकाने आपलाही उद्धार करावा या हेतूने अंगारकी चतुर्थीचे व्रत केले जाते। वर्षभरातील सर्व चतुर्थी व्रत केल्याचे फळ मिळते। याशिवाय मंगळ ग्रहाची आणि खुद्द गणरायाची आपल्यावर कृपादृष्टी होते अशी भाविकांची श्रद्धा आहे। मंडळी, अंगारक विनायक चतुर्थीला सकाळी लवकर उठून स्नान करावे, दिवसभर उपवास करावा, गणेश पूजनाचा संकल्प करावा, एका चौरंगावर गणपतीची मूर्ती स्थापन करावी, गणपती बाप्पाची षोडशोपचार पूजा करावी, शुद्ध पाण्याने गणपतीच्या मूर्तीला अभिषेक करावा। अभिषेक करतेवेळी अथर्वशीर्ष पाठ असल्यास 21 वेळा आवर्तन करावे, अन्यथा ओम गण गणपते नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा। यानंतर फुले अर्पण करावीत, धूप दीप नैवेद्य अर्पण करून गणेशाचे नामस्मरण करावे। गणपतीला लाडू मोदक यांचा नैवेद्य दाखवल्यास उत्तम। गणपतीची आरती करून मनोभावे नमस्कार करावा। शक्य असेल तर आवर्जून गणपती मंदिरात जाऊन बाप्पाचे दर्शन घ्यावे। तसेच आपापले कुळधर्म, कुळाचार, परंपरा याप्रमाणे विधी करावेत। संकष्ट चतुर्थीला आपण दिवसभर उपवास करून रात्री चंद्रोदय झाल्यानंतर चंद्रदर्शन घेऊन उपवास सोडतो, परंतु विनायक चतुर्थीचे व्रत एकादशी व्रताप्रमाणे दोन्ही वेळेस उपवास करून दुसऱ्या दिवशी सोडावे असे शास्त्रात म्हटले आहे। मंडळी, अंगारकी चतुर्थीचे व्रत केल्यास कोणतेही संकट येत नाही अथवा संकट आल्यास त्याचे निवारण होते। गणेशाने मंगळाला वर दिला आणि तुझ्या नावाची ही चतुर्थी लोकांचे कल्याण करणारी होईल असा वर दिला। तेव्हापासून अंगारकी चतुर्थी या दिवसाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे।
धकाधकीच्या आणि धावपळीच्या काळात मनात असूनही अंगारकी संकष्टी चतुर्थीला गणपती पूजन करणे शक्य झाले नाही तर एक दुर्वा अवश्य अर्पण करावी। या दिवशी 21 दुर्वांची जोडी अर्पण केल्याने गणपती प्रसन्न होतात आणि भक्तांना सुख समृद्धी आणि बुद्धी प्रदान करतात। मनोभावे गणपती बाप्पाचे स्मरण नामस्मरण करावे। असे केल्याने पूर्ण पूजेचे पुण्य प्राप्त होऊ शकते। दुर्वा अर्पण केल्याशिवाय गणपती बाप्पाची पूजा पूर्ण होत नाही आणि पूजेचे पुण्यही लाभत नाही। गणपतीला प्रिय असलेली जास्वंदीची फुले अवश्य वाहावीत। तसेच गणपतीला आवडणाऱ्या लाडू, मोदक किंवा गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवावा। असे केल्याने गणपती बाप्पा प्रसन्न होऊन शुभाशीर्वाद देतात असे म्हटले जाते। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया।